आज आम्ही बनवणार आहोत भाजीची चव दुप्पट वाढवणारी लाल तिखट। आता हे बघा, इथे सासूबाई सगळा खडा मसाला काढून घेत आहे ताटामध्ये। सगळं आपल्याला हे जे काय निवडायचं आहे ते सेपरेट एका ताटामध्ये काढून घेतोय। ही आहे खसखस 50 ग्रॅम, इथे दालचिनी, मिरे, हळकुंड, हिंग सगळं काही आहे 50-50 ग्रॅम। हा 4 किलोचा मिरची आहे सगळी, आणि हे बघा जिरे, ओवा हे सगळं निवडून घ्यायचं आहे। आणि हे धने आहे, हे बघा गावरान धने आहेत, आणि हे पण छान निसून घ्यायचे आहे। लवंग आहे, तमालपत्र त्याला तेजपान पण म्हणतात, तेजपान 50 ग्रॅम सगळे एका ताटामध्ये काढून घेतले आहेत। आणि ही आहे बेडगी मिरची आणि लवंगी मिरची, दोन्ही 2-2 किलो आहेत। आणि हळकुंड आपल्याला कुटून घ्यायचे आहेत, हळकुंड कुटून घ्यायचे आहे। पुन्हा हिंग पण कुटून घ्यायचं आहे, कारण हे आपण गिरणीमध्ये दळणार आहोत, कांडपमध्ये नाही, त्यामुळे मग हे याला थोडे थोडे तुकडे करून घ्यायला लागणार आहेत। दालचिनी हे सगळे निसून घेत आहे। आता धने आहेत, हे धने निवडून घेत आहे, म्हणून स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। हे जे मसाले टाकलेत ना, त्याच्याने भाजीला चव छान येते। आणि सपोज नसले, जिरे नसले किंवा हिंग नसला तरी सुद्धा भाजी छान लागते। हे बघा सगळं कुटून इथे घेतलं आहे, आणि आपण नंतर ते मिरचीमध्ये एकत्र करणार आहोत। आता इथे धने टाकून घेतले आहेत, आणि तेजपान ही त्यामध्येच टाकायचं आहे, आणि सगळे खडा मसाला सगळा त्यातच टाकायचा आहे। कुठलाच मसाल्याचे पदार्थ आपल्याला तळायचे नाहीये किंवा भाजायचे नाहीये, सगळे कच्चेच ठेवायचे आहे। हे बघा, हे थोडेसे कुस्करून घेतले आहेत, तुकडे केलेत त्याचे तेजपानचे, सगळे तुकडे करून घेत आहे। आणि त्यामध्ये घालताय ओवा, अख्खा खडा मसाला, सगळं खडा मसाला त्यामध्ये घालून घेत आहे। लाल तिखट बनवायला खूप सोपं असतं। आणि हे बघा मिरची पण त्यामध्ये एकत्र करून घेत आहे। लवंगी मिरची फार तिखट असते आणि बेडगी पण छान असते, त्याला छान कलर पण येतो। हे बघा छान मिक्स करून घ्यायचं सगळं, आणि नंतर आपण ते डब्यामध्ये भरून घेणार आहोत। गिरणीतून आता हा मसाला दळून आणायचा आहे। हे बघा कलर किती छान आला आहे या लाल तिखट। असेच व्हिडिओ बघण्यासाठी RK फार्मला सबस्क्राईब करा।